वातावरण निश्चितच भारतीय जनता पार्टीसाठी आणि रामजींसाठी सकारात्मकच आहे. लोकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे आणि भारतीय कमळाकडे ओघ वाढत जातोय. मला माहीत नाही की असं भावनिकतेवर निवडणूक लढवली जाते, हा अपप्रचार का होतोय. कारण रामजींनी विविध त्यांच्या अच्छा हां तेच ना, तर रामजींनी त्यांच्या भाषणातून वेळोवेळी हे स्पष्ट केलेलं आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने इथे भरपूर विकासाची कामं केलेली आहेत आणि याही पुढे मी लोकसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सोलापूरमध्ये आपण सामान्य जनतेला देखील विचाराल की रामजींचं संकल्पपत्र काय आहे, तर तुम्हाला सामान्यांच्या तोंडून देखील हे तुम्हाला ऐकायला मिळेल की रामजी सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क आणणार आहे, IT पार्क आणणार आहे, MIDCचं एक्सपान्शन वाढवणार आहे, MIDCचं एक्सपान्शन त्या ठिकाणी होणार आहे. आणि आपण बघितलं तर सोलापूरमध्ये दुहेरी पाईपलाईनचं एक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता आहे, ते देखील काम करेल. या संदर्भातल्या त्यांचे सगळे संकल्पपत्र हे त्यांनी मांडलेले आहे. एअरपोर्ट तिथे केला जाईल, एअरपोर्ट केले तर व्यवसायाला गती मिळेल, चालना मिळेल. एकंदरीतच सगळ्या व्यवसाय भिमुख आणि प्रगती भिमुख असं रामजींचं भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र आहे. ते त्यांनी वेळोवेळी भाषणातून मांडलेलं आहे आणि जनतेला देखील ते अपील झालेलं आहे. ते लहानग्यांपासून तर वृद्धांपर्यंत सगळे मोदीजींचे इथे फॅन. त्यामुळे मोदीजींच्या जी सभेला आलेली गर्दी होती, ही मोदीजींना थेटपणे प्रत्यक्षपणे जोडली जाणारी जनता आहे. ती मोदीजींच्या सोबत, देशाच्या सोबत ठामपणे आतापर्यंत उभी होती आणि निश्चितच राहणार आहे. निश्चितच ती लीड 2 लाखाच्या जवळपास असेल असं मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकते. महिलांना आतापर्यंत ज्या काही योजना पोहोचलेल्या असेल, सुलभ शौचालयाची योजना असेल, जर आपण बघितलं तिथे उज्ज्वला गॅस योजना असेल, आपण बघितलं की महिलांना आतापर्यंत पतीच्या खात्यावर अवलंबून राहावं लागत असेल, अकाउंट काढून मोदीजींनी 1 रुपया 15 पैसेपर्यंत न पोहोचता 1 रुपया थेटपणे आपल्या भगिनींच्या अकाउंटमध्ये कसा जमा होता येईल यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि अशा अनेक विकास योजना, बेटी बचाव असेल, मातृत्व वंदन योजना असेल, या माध्यमातून मोदीजींनी थेटपणे भगिनींसाठी काम केलेलं आहे आणि याची माता भगिनींना जाणीव आहे. आणि हाच सकारात्मक प्रतिसाद मला वेळोवेळी त्यांच्यासोबतच्या भेटीतून जाणवतो आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीचा, हे मी सांगण्यापेक्षा जनता सगळेजण सांगतच आहे की भारतीय जनता पार्टीचा गुलाल हा निश्चितच आहे आणि याबाबत सगळ्यांनी निश्चिंत राहावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.